नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. मी श्वेता भालेकर परब आणि सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील अतिवृष्टी आणि पूरबाधितांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांवरच पूरभार टाकला जाणार आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ऊस उत्पादकांकडून प्रति टन 5 रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन 10 रुपये कपात केले जाणार आहेत. ऊस गाळप हंगामासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. तसंच अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलाय. दरम्यान ऊस उत्पादकांच्या पैशावर सरकार दरोडा टाकत असल्याचा घणाघात सुद्धा राजू शेट्टी यांनी केलेला आहे. पूरग्रस्तांच्या नावाखाली राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पैशावर दरोडा टाकायचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक पाहता यावर्षी अतिवृष्टीमुळे ऊसाचं उत्पादन सुद्धा एकरी 10 ते 12 टनानं घटलेलं आहे हे सरकारला माहिती आहे. म्हणजे अतिवृष्टीचा बाधित ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा आहे. महापुरामध्ये आणि अतिवृष्टीमध्ये ऊसाचंही नुकसान झालेलं आहे. असं असताना टनाला 15 रुपयाचा दरोडा ऊस उत्पादकांच्यावर पडतोय. शरद पवारांनी NDRF मधून ज्या पूर परिस्थितीला मदत करण्यासाठी शेतकऱ्यांना तेव्हा 70,000 कोटी आणले. त्यातून कर्जमाफी सुद्धा झाली त्यावेळेला. मग आता का नाही? आता तुम्ही शेतकऱ्यांवरच भार का टाकता? जर राष्ट्रीय आपत्ती नियोजन निधी आहे किंवा ही संस्था आहे त्यांच्याकडून त्यावेळेला 2004 साली मनमोहन सिंग प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी एकंदरीतच त्यातून मार्ग काढण्यास 70,000 कोटीचा निधी तेव्हा दिला. मग आता 100 कोटी, 200 कोटी, 50 कोटी, 5,000 रुपये मदत, हा काय प्रकार चाललाय देवेंद्र फडणवीस?